वारंवार पाळी चुकणे हे प्रत्येक वेळेलाच धोकादायक असेल असं नाहीये. पहिल्यांदा जेव्हा पाळी चुकली तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न आमच्या समोर येतो की ही स्त्री गर्भवती आहे का. आता अर्थात परत काय वयाला हे झालेलं आहे आणि फ्रिक्वेंटली होतंय, याच्या आधी पण झालेलं आहे का, आधी नियमित होती आणि आता अचानकपणे पाळी चुकली आहे, असं असेल तर आम्ही पहिले ती गर्भवती आहे किंवा नाही आहे याचा शोध घेतो आणि ती नसेल तर मग आपण बाकीच्या कारणांकडे वळतो. पण अनियमित पाळी मला काय सांगतं, तर अनियमित पाळी मला कुठेतरी सांगतेय की त्या स्त्रीच्या शरीरामध्ये दर महिन्याला जे बीज तयार व्हायला पाहिजे ते कुठेतरी तयार होत नाहीये आणि त्याच्यामुळे पाळी महिन्याच्या महिन्याला येत नाहीये. सो पाळी येणं हे बाह्य स्वरूप आहे आपल्या शरीरामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांचं. ते बाह्य स्वरूप जर बदललं तर याचा अर्थ काय आहे की माझ्या शरीराच्या आतमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या कुठेतरी गडबडलेल्या आहेत आणि मला त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की त्या कुठल्या प्रकारचा गडबड आहे ती आणि कुठल्या लेवलला ती गडबड आहे आणि त्याप्रमाणे जर मी त्याच्यावरती उपाययोजना केली हे तर हे अनियमित पिरियड जे आहेत ते पुन्हा नियमित व्हायला मदत होणार.